चाललो मार्केटिंग करायला. भाजीपाला खतम झाला आहे रूमवरचा, आता मार्केटिंग करायला भाजीपाला आणायला जातो आम्ही लोक. हे एवढी खायपदारी आहे पाहून घ्या गाईस. हे बहुत खात राहते दिवस न रात्र चांगलाच आहे ना. आणि हे तर बहुतच मटके. इकडे पहा थोडं मॅडम, थोडं सेल्फी. तू काय करत आहे पूजा? पहिला खातो बेन, पहिलाच नाही भेटू तुला. अरे वाह मिल गया थैला. चलो महिला लेने जिगड़ी जिगड़ी. आता चाललो आम्ही भाजीपाला आणाले. पूजा मार्केटिंग करने वाले कोण आहे हो? मी भेलो. आता आम्ही निघालो मार्केटिंग घ्यायला. मी ना मास्क याच्यासाठी लावलो आहे की कोणी माझे फॅन्स लोक भेटले नाही पाहिजे मला. पूजा हा सुनसान रस्ता म्हणून अगर भूत आला तर का करशील तू? त्या गाड्या चालत आहे का नाही? तिथं जाईल त्याच्या गाडीवर बसून बघून जाईल. मस्ती करता करताच पोचून गेलो आम्ही फुल मार्केटमध्ये. आता आम्हाला खूप सारा भाजीपाला घ्यायचा आहे. खूप मस्ती पण करायची आहे आणि बहस पण करायची आहे भाजीपाल्यावाल्या लोकांसोबत. बघा बांगड्याची दुकान अगर कोणाचं पेमेंट झालं असेल ना तर प्लीज मला बांगड्या घेऊन द्या बरं कोणी पण. भाजीपाल्यावाल्यासोबत आम्ही ना थोडीशी बहस केली आणि वालाच्या शेंगा आपल्या खिशात टाकल्या, जे की कल्याणीच्या आणि पूजाच्या खूप जास्त फेवरेट होत्या. खूपच जास्त फेवरेट. एवढे खाते ते लोक त्या शेंगाची भाजीला माहीत नाही, त्यांना खूपच आवडते. मग कल्याणीनं विचारलं काकाला किती पैसे झाले. काका म्हणे 10 रुपये या 20 रुपये झाले असत तर देऊन दे म्हणे. तर कल्याणीनं मग पैसे दिले, ते पण 100ची कडक कडक नोट. मग काकानं आम्हाला चिल्लर दिले आणि मग आम्ही ना ते पकडली चिल्लर आणि दुसऱ्या भाजीपाल्याकडे गेलो. आमच्या थैला पाहिला तर आता पण खालीच होता, खूप खाली होता. तरी पण आमच्या भाजीपाला अजून व्हायचा होता. कल्याणी मला विचारत होती रवीना मी का घेऊ, सिमरन मी का घेऊ. मी म्हटलं तुला जे पाहिजे तू ते घेऊन घे, मला ते व्हिडिओ काढू दे. पूजानं तर आज पुरा घामच काढून टाकला यार. एवढा भाजीपाल्याची तिनं मेहनत केली. मग कांदे घेतले, ते पण माहिती आहे का किती रुपये टोपली होती? फक्त 20 रुपये टोपली. टोपलीने घेतो आम्ही, पैसा वाचला पाहिजे म्हणून. पैसा वाचवण्याच्या चक्करमध्ये खिशातला तर पैसा वाचून गेला पण मोबाईलातला पैसा चालला गेला. मोबाईल म्हणजे तेच QR कोड स्कॅन करा आणि पैसे द्या. मग आम्हाला भेटले टमाटर. आम्ही ना घेतले टमाटर पण खूप मस्त मस्त होते, एकदम रेड. पूजाला म्हटलं दे इकडे थैल्यामध्ये टाकून देतो. म्हटलं डायरेक्ट का काकाला सांगूच नाही आपण. ते म्हणे नाही बाबा अशी गलती नाही करायची, इमानदारीनं घ्यायचं. मग काका तर इमानदारीनं आमच्या टोपल्यातूनच टमाटर काढू देत होते. मग आम्ही पकडला टमाटर, जेवढे भेटले तेवढे टमाटर टाकले थैलीमध्ये. मग कल्याणीनं पैसे देऊन दिले, कारण की कल्याणीच हे आमची कॅशर होती, तिच्यापासून दुनिया भरायचे पैसे आहे. हां आता आम्ही नाही का थोडासा आमच्याकडे कॅमेरा केला आणि शूट करत होतो आम्ही स्वतःला. तर हे काकाजी का म्हणत होते ये हमारी फोटो निकाल रे, हमारी फोटो निकाल रे. पण आम्ही कोणाची फोटोज नाही करत होतो ना, आम्ही आमचीच करत होतो ना, जे करत होतो ते झालं. आता मार्केट वगैरे घेऊन सगळंच झालं. आता आम्हाला जायचं होतं आपल्या घरी. हां आमच्या घरी म्हणजे रूमवर जायचं होतं. सगळं झालं. आता चलो आम्ही रूमवर आपल्यावाले. तरी पण या लोकांना माहीत नाही का घ्यायचा होता. तर ते सोयाबीनची वडी घ्यायची होती वाटते. तर मग त्यांना सोयाबीनच्या वडी विचारली तर तो पॅकेट पण खूप महाग सांगत होता. तर आमच्या ह्याच्यात हिशोबात नाही बसला तर आम्ही घेतलाच नाही तो पॅकेट. मग काकीने यार तुम्हाला बाय केला आखरी वेळा आणि मग ब्लॉग इथंच खतम केला. भेटू